नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढे चार्ज या विषयावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली थोडीशी. आज आपण पुढे त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत चार्जच्या, त्या प्रॉपर्टीज आपण आज बघणार आहोत. याच्यापैकी पहिला एक शब्द जो आहे हा तुम्हाला चार्जिंग हा नेहमी वापरला जातो. एखादी बॉडी आपण चार्ज करतो म्हणजे काय करत असतो. एखादा सेल, रिचार्जेबल सेल जो आहे तो रिचार्ज करतो म्हणजे काय करत असतो. तर चार्जिंग ही प्रोसेस अशी आहे की ज्यामध्ये आपण आयदर पॉझिटिव्ह आणि किंवा निगेटिव्ह हे दोन्ही चार्जेस एकमेकांपासून सेपरेट करणं, दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ चार्जिंग प्रोसेस. सो तुम्ही जर बघितलं तर एक आपला जो सेल आहे हा तुम्ही ड्राय सेल टॉर्च मध्ये वापरता, घड्याळामध्ये वापरता किंवा आणखी रिमोट मध्ये वापरता, या आकाराचे असतात. याच्यामध्ये हा पोर्शन जो आहे जिथे कॅप असते तो पॉझिटिव्ह असतो आणि हा जो बेस वाला पोर्शन आहे तो निगेटिव्ह असतो. ह्याला आपण एक वायर लावली आणि या वायरला एक बल्ब लावला, असा एक बल्ब लावला आणि इथे तो अटॅच केला. हे सिंपल सर्किट तयार झालं. या सर्किट मध्ये हे वर्क कसं करतं ते आता आपण बघूया. की इथे निगेटिव्ह चार्जेस आहेत म्हणजे इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स खूप आहे. इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहे म्हणजे इथे लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग असं होतं की जेव्हा आपण ही वायर जोडतो तेव्हा इथले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रश होतात आणि ते या मार्गाने पॉझिटिव्ह साइड कडे अट्रॅक्ट होतात, कारण इथे लॅक ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. सो ऑल द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल दे मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल. ते पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होऊन व्हायला सुरुवात करतात आणि इथे येऊन मिळायला. आणि आपण म्हणतो की याच्यातनं इलेक्ट्रॉन्सचा फ्लो सुरू झाला आणि इलेक्ट्रॉन्सचा फ्लो म्हणजेच काय असतो तर इलेक्ट्रिक करंट असतो. आणि इलेक्ट्रिक करंट व्हायला सुरुवात झाली की हा बल्ब काय होईल, ग्लो होईल. सो ही सिंपल प्रोसेस आहे. या सिंपल प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन्स हे नेहमी निगेटिव्ह टर्मिनल कडनं वाहत जातात पॉझिटिव्ह टर्मिनल कडे. पण आता याला एंडिंग आहेच ना, कारण इथले जर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स संपले, कमी झाले, तर हा फ्लो पण काय होईल, कमी होईल आणि फायनली स्टॉप होईल. म्हणजे इथले इलेक्ट्रॉन्स हे संपल्यानंतर तुम्ही असं म्हणता की ही बॅटरी जी आहे ही कंप्लीटली डिस्चार्ज झालेली आहे. मग ही रिचार्जेबल जर असेल तर आपण त्याला परत त्या रिचार्जेबल त्या डब्यामध्ये वगैरे लावतो आणि तिथे लावल्यानंतर आपण बटन ऑन करतो आणि मग या बॅटरीमध्ये काय होतं की परत रिप्रोसेस कुठली चालू होत आहे की सगळे इलेक्ट्रॉन्स हे इकडे येऊन बसतात आणि इकडे येणारे असतात ते इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे या साइडला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि या साइडला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला दिसून येतो. 4-5 तास तुम्ही जर ती बॅटरी, तो सेल जर त्या रिचार्जिंग युनिटला जर लावला तर तुम्हाला या पद्धतीने परत ती बॅटरी, तो सेल हा चार्ज झालेला दिसून येईल. आणि चार्ज झाला की परत तुम्ही त्याला सर्किट मध्ये लावू शकता. सिंपल सर्किट मध्ये तुमचं जे काही काम आहे ते काम करण्यासाठी, ते पार पाडण्यासाठी तुम्ही त्याला लावू शकता. सो चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हे या पद्धतीने ह्या सेल मध्ये होत असतं आणि कुठेही होत असतं. तुम्ही एक सिंपल स्पियर घेतला, या स्पियर मधनं समजा 1000 इलेक्ट्रॉन्स तुम्ही काढून टाकले आणि काढून टाकलेले इलेक्ट्रॉन्स तुम्ही एका स्क्वेअर मेटल प्लेट मध्ये ठेवले. तर तुम्ही काय म्हणाल की ही मेटल प्लेट जी आहे
ती निगेटिव्हली चार्ज झाली, कारण आपण 1000 इलेक्ट्रॉन्स टाकलेले आहेत त्याच्यावर. whereas that particular sphere हा काय झालाय, पॉझिटिव्हली चार्ज झालेला आहे. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे दोन प्रकार आहेत, हे आपण काय केले, परत हे दोन हा प्लेट आणली आणि याला टच केली. मग जेव्हा फिजिकल टच आपण करू या प्लेटचा, जी ऑलरेडी आधी 1000 इलेक्ट्रॉन्सनी निगेटिव्ह चार्ज झालेली आहे, ती प्लेट जर याला टच केली तर परत हे 1000 चार्जेस काय होतील, हे इकडे रिटर्न होतील आणि ही प्लेटवर कुठलाही चार्ज येणार नाही, चार्ज लेस होईल आणि स्पियर देखील चार्ज लेस होईल. सो इलेक्ट्रॉन्सची अशा पद्धतीने जी देवाणघेवाण चालते किंवा सेपरेशन चालतं किंवा युनियन होतं, तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, या प्रोसेसना आपण एकत्रितपणे चार्जिंग डिस्चार्जिंग असं म्हणतो. सेपरेशन होतं तेव्हा चार्जिंग होतं, जेव्हा त्यांचं युनियन होतं तेव्हा डिस्चार्जिंग. सो हा प्रकार एक महत्वाचा तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं की एक्झॅक्टली सर्किटमध्ये होतं काय. तर सर्किटमध्ये जेव्हा एखादी सेल आपण लावतो सर्किटमध्ये, तेव्हा बल्ब जर पेटत असेल तर तुम्हाला डिस्चार्जिंग होत असतं. आता हे पुढे आपण बघू कधीतरी, पण जरी इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असा होत असला तरी आपण असं समजतो की करंट फ्लो जो आहे हा फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. इट इज अ कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट. हे आपण 10th मध्ये बघितलं. कन्व्हेन्शनल डायरेक्शन ही ऑलवेज इलेक्ट्रॉन फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. हे का करतो आपण, कारण आपल्याला काही गोष्टी आपल्याला अज्युम केलेल्या असतात, त्या मी तुम्हाला त्या आपण 10वी मध्ये बघितल्या आहे की पोटेन्शियल, या साइडचं पोटेन्शियल हे हायर असतं, या साइडचं पोटेन्शियल लोअर असतं आणि करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्यामुळे आपल्याला काही आणि दुसरं असं की जेव्हा तुम्हाला सर्किट्स, मोठे सर्किट्स डिझाईन करायचे असतात, तेव्हा तुम्हाला कन्व्हेन्शनल करंट या कन्सेप्टचा खूप प्रचंड फायदा होतो. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्किट्स डिझाईन करावे लागतात, तर तेव्हा याचा फायदा होतो. सो तेव्हा तुम्हाला म्हणून त्याला आपण कन्व्हेन्शनल करंट असं म्हणतो. आणि हे विसरायचं नाही आहे की कन्व्हेन्शनल करंट हा इलेक्ट्रॉन फ्लोच्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. राईट. सो न्यूट्रल बॉडी म्हणजे चार्जलेस बॉडी, चार्ज बॉडी, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणि निगेटिव्हली चार्ज बॉडी, असे आता आपल्याकडे 3 प्रकारच्या बॉडीज झाल्या. म्हणजे ही कुठली होती, आधी पॉझिटिव्हली चार्ज बॉडी होती, ही कुठली होती, निगेटिव्हली चार्ज बॉडी होती. पण आपण ज्या क्षणी ही प्लेट ह्या स्पियरला टच केली तेव्हा हे चार्जेस निघून गेले, हे चार्जेस याच्यावरचे निघून गेले आणि आता ही कुठली झाली, न्यूट्रल बॉडी तयार झाली. न्यूट्रल, ज्याच्यावर चार्ज नाही, अशी ही बॉडी तयार झाली. सो चार्ज हा आणखी महत्वाचा पार्ट आहे याचा, की चार्ज हा क्वांटाइज्ड असतो. सो चार्ज इज नेक्स्ट त्याचा माझ्या मते आपण काहीतरी 5-6 बघितले होते, 4-5, हा 5वा असेल कदाचित, की चार्ज इज क्वांटाइज्ड, QUANTIZED. क्वांटाइज या शब्दाचा अर्थही आपण बघूया आणि हा कन्सेप्टही बघूया. क्वांटायझेशन म्हणजे काय एक्झॅक्टली, की हा चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन
हा मिनिमम व्हॅल्यू वाला गोष्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जर बघितलं आपण इट इज 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम हा चार्ज याच्यावर असतो. एका इलेक्ट्रॉनवर एवढा चार्ज असतो. आता तुमच्याकडे असा कुठलाही पार्ट नाही आहे की ज्या पार्टवर instead of 1.6 0.8 into 10 to the power minus 19 कुलोम एवढा चार्ज असेल. म्हणजे ह्याचे फ्रॅक्शन्स सुद्धा येत नाही. म्हणजे एक इलेक्ट्रॉन हा एकच इलेक्ट्रॉन असतो, एक तर तो असतो किंवा नसतो. पण माझ्याकडे 1.5 इलेक्ट्रॉन आहे, 1.5 इलेक्ट्रॉन्स असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते चुकीचं ठरतं. सो म्हणून आपण याचा एक इक्वेशन घेतो, Q इज इक्वल्स टू N इंटू E. Q इज इक्वल्स टू N इंटू E. मग याला आपण प्लस और मायनस काही दिलं तरी चालू शकेल. याच्यावर लक्षात येतं की N, वेअर N इज 1 2 3 4 डॅश 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 अप टू N पर्यंत. म्हणजे आता माझ्याकडे चार्ज आहे तो 1 असेल तर Q इज इक्वल्स टू E राहील. म्हणजे किती राहील 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम. जर माझ्याकडे 2 असेल, 2 नंबर असेल इलेक्ट्रॉन्स तर Q इज इक्वल्स टू E इज इक्वल्स टू 2E येईल. मग 2 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम म्हणजे किती झाला 3.1632 3.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम. जर माझ्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स असतील तर Q इज इक्वल्स टू 3 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम अँड सो ऑन. हे या पद्धतीने आपल्याला बघता येतात. पण मी असं तिथे लिहिलेलं नाहीये कुठेही, किंवा कुठेही आपल्याला n ची व्हॅल्यू अशी मिळत नाही की ज्या ठिकाणी 1.5 आहे, 2.5 आहे किंवा 3.15 आहे अशी कुठलीही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. लक्षात येत आहे. म्हणजे n हा नंबर आहे आणि हा नंबर हा पूर्ण असतो. त्याच्यामध्ये फ्रॅक्शन्स आपण वापरता येत नाही, फ्रॅक्शन्स वापरायचे नसतात. So 2/3 electron, 2/3 E, 2/3 electron is हा concept possible नाही. हा अजिबातच possible नाही. लक्षात आलं. सो ह्याला आपण क्वांटायझेशन असं म्हणतो की हे एक महत्वाचं फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतो कारण या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने नीट सीईटी मध्ये किंवा इव्हन जेई मध्ये तुम्हाला बऱ्याचदा एमसीक्यूज आलेले आहेत. सो क्वांटाइज्ड असतो आणि त्याचा आपण एक छोटस एक आपण वाक्य लिहू शकतो त्याचं. द स्मॉलेस्ट चार्ज दॅट कॅन एक्झिस्ट, the smallest charge that can exist in nature is a charge of electron. म्हणजे सगळ्यात छोटा चार्ज कुठला आहे तर ज्या चार्ज इलेक्ट्रॉन जो आहे हा सगळ्यात छोटा चार्ज आपल्याला अवेलेबल आहे, त्याच्यापेक्षा छोटा नाही. राईट. हे लक्षात आलं. आता याच्या पुढचं बघूया. चार्ज हा इनव्हेरियंट आहे. 6वी प्रॉपर्टी आहे charge is invariant. Invariant म्हणजे the charge on the body does not change whatever its speed.
does not change according to स्पीड आहे, त्याच्यानंतर अजून हे आहे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. सो ती चेंज होत नाही, हा इनव्हेरियंट असतो, त्याच्यामुळे कुठल्याही इतर गोष्टींवर ते डिपेंडंट नसतो तो चार्ज. म्हणजे त्या बॉडीची स्पीड झाली, त्याची डेन्सिटी झाली, त्याच्यानंतर त्याचे जे फिजिकल बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर तो डिपेंड नसतो. आणि पुढचं एक महत्वाचं असं एवढं काही ही प्रॉपर्टी ठीक आहे, लक्षात ठेवा फक्त, पण पुढची प्रॉपर्टी ही अतिशय महत्वाची आहे. आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला 7वी प्रॉपर्टी आहे की ऍक्सेलरेटेड चार्ज radiates energy. ऍक्सेलरेटेड चार्ज, जो चार्ज मूव्ह होत असतो आणि मूव्ह होत असताना त्याची स्पीड कमी किंवा जास्तही होत असते, म्हणजे म्हणून तो ऍक्सेलरेटेड चार्ज आहे. आणि हा असा ऍक्सेलरेटेड चार्ज जो असतो तो एनर्जी रेडिएट करतो. आणि एनर्जी जेव्हा रेडिएट होत असते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये ती बाहेर पडते. त्याच्याविषयी आपण पुढे मॅग्नेटिझम वगैरे मध्ये बघणारच आहोत काय काय गोष्टी आहेत. कुठला चार्ज हा एखादा आपण चार्ज घेतला, हे तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ह्याच्या अराउंड फक्त इलेक्ट्रिक फील्ड असतं. हा स्टॅटिक आहे, हा स्थिर आहे, तेव्हा याच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड असतं. हा ऍक्सलरेट व्हायला लागला की इलेक्ट्रिक फील्ड प्लस मॅग्नेटिक फील्ड असे दोन्हीही फील्ड्स ॲट अ टाइम तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतात. तोपर्यंत फक्त इलेक्ट्रिक फील्ड एवढंच असतं स्टेबल चार्ज.